नमस्कार। हे गाजर, स्वीटकॉर्न, शिमला मिर्च, फरसबी आणि पनीर घेतलं आहे 100 ग्राम। कढईमध्ये तेल गरम करत ठेवले। पनीर असे बारीक चौकोन कापून घ्यायचे त्याचे आणि त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे। थोडंसं कढईमध्ये तेल टाकून मी हळद टाकली त्याच्यामध्ये आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे आणि पनीर त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे चांगलं। त्याला म्हणजे हळद मीठ चांगलं लागेल त्याला आणि मसाला। आता हे कढई तीच कढई आहे, त्याच कढईमध्ये आपण तेजपत्ता, मोठी इलायची आणि लवंग टाकली आहे, 2 हिरवी इलायची टाकली आहे आणि जिरे टाकलेत। आता हे टाकून सगळं भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये एक मोठा कांदा मी पातळ कापून घेतला आहे, तो याच्यात टाकून घ्यायचा। आता चांगलं परतून घ्यायचं। नंतर मग आपण दुसरे जिन्नस टाकणार आहोत। आता ह्याच्यामध्ये हे कांदा चांगला एकदम ब्राऊन नाही करायचा आहे, थोडासा ट्रान्सपरंट ठेवायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी हळद टाकली आहे पाव चमचा आणि हे 1 टमाटा कापून घेतलेला टाकला आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं। आता ही काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे मी याच्यामध्ये 1 चमचा आणि हा बिर्याणी मसाला आहे, हा 1 चमचा टाकला आहे। आता हे टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं। आता हे फ्राय करून झालं की नंतर मग ह्याच्यामध्ये जे भिजवून ठेवलेले तांदूळ आहेत ते अर्धा किलो तांदूळ। आता ही माझी अद्रक लसूण पेस्ट टाकली मी, माझ्याकडे संपली होती म्हणून मी त्याच डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकते अद्रक लसूण पेस्ट। आता ती टाकली। आता जे आपण तांदूळ धुवून ठेवलेले तांदूळ 10-15 मिनटं जरी धुवून ठेवले तरी चालतात, पण त्यातले 3-4 वेळा चांगले धुवून घ्यायचे। ह्याच्यामध्ये मी 4 हिरवी मिरची मधून कापून घेतलेली ही टाकली आहे। आता ह्या भाज्या ज्या कापून ठेवल्या ते टाकले, स्वीटकॉर्न टाकलेत, शिमला मिरची, फरसबी जे आपल्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या टाकून घ्यायच्या। आणि आता ह्याच्यामध्ये थोडेसे पनीर टाकून घ्यायचे, पनीरचे क्यूब हे टाकून थोडेसे ठेवलेत मी हे वरती सजावटीसाठी। आता ह्याच्यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहेत 10-15 मिनटं तांदूळ भिजवले की चांगला भात मोकळा होतो। आता हे चांगलं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं। आता वरून मीठ टाकले चवीनुसार। आता परत व्यवस्थित हलवायचं, नाही तर जास्त हे केलं। माझा काय बासमती तांदूळ नाही आहे, मी वाडा कोलम वापरला आहे। तुमच्याकडे बासमती असेल तर तो वापरू शकता। आता ह्याच्यामध्ये गरम पाणी केलेलं टाकलं आहे। तर गरम पाणी टाकून ह्याच्यावरती मस्त झाकून आपण ह्याला 5 मिनटं जरा पाणी हे होऊपर्यंत आटूपर्यंत त्याला हे करायचं। कमी गॅसवरती करायचं, थोडासा मोठा गॅस करायचा आणि नंतर मग कमी गॅसवरती त्याला चांगलं 10-15 मिनटं शिजवून द्यायचं। हे बघा किती मस्त मोकळा मस्त होऊन जातो पनीर पुलाव। हा मस्त दुपारी रात्री हा कधीही बनवला की म्हणजे भाज्या सगळं आहे त्याच्यात, तर आपण कधी कंटाळा वगैरे आला तर आपण हा पनीर पुलाव करून खाऊ शकतो। हे बघा कसा वाटला पनीर पुलाव मला कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा किती सुंदर दिसतो पण आणि खाण्याला तर तितकाच टेस्टी आहे। मस्त भाज्या कधीतरी असं बनवून खाल्लं तर मुलेही खुश होतात। डाळ भात कधी त्यांना आवडत नाही, तर एकदा हा पनीर पुलाव करून बघा। धन्यवाद।